राष्ट्रवादी ओबीसी सेलमध्ये नवी ऊर्जा, दीपक खेडकर यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या निवडीमुळे शहरातील ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटनेला नवे बळ मिळाले आहे। दीपक खेडकर हे अनेक वर्षांपासून पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत सक्रिय कार्यरत आहेत। त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि समाजाशी असलेल्या घट्ट नात्यामुळे त्यांची ही निवड झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। नियुक्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत अभिनंदन केले। यावेळी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी नगरसेवक दगडू मामा पवार, माणिकराव विधाते, नगरसेवक सुरेश बनसोडे, नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील, नगरसेवक रेवनाथ पवार, नगरसेवक विकी जगताप, किरण मेहत्रे, किरण मुंजाळ, शैलेश सत्रे, संतोष हजारे, मनोज ताठे, अरुण शिंदे, ब्रिजेश ताठे, गणेश जाधव, संकेत लोंढे, महेश गाडे, भैया भागवत, पियुष हजारे, महेश सुडके, सौरभ जरे, संकेत ताठे, स्वप्नील पडोळे, अतुल पडोळे, विश्वास शिंदे, प्रसाद बनकर, किरण जावळे, यश लिगडे, अशोक पवार, योगेश कोरेकर, संजय कोतकर, अमित भुतकर, योगेश भुजबळ, अक्षय भगत, योगेश आजबे, कान्हा भुतकर, राम वाडेकर, सूरज चांदगुडे, दादा जगताप, स्वप्नील मुसळे, आशिष भगत, ऋषिकेश ताठे, रोहित देवराईकर, निलेश सत्रे, दादा टेमकर, सागर खेडकर, किरण पंधाडे, पंकज ताठे, मनोज खेडकर, विक्रम बोरुडे, प्रसाद बोरुडे, निखिल ताठे, गणेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। पक्षाच्या वतीने मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे, काय सांगाल? आज अहिल्यानगर शहरामध्ये हिंदुत्वाचे आमदार संग्राम जगताप व शहर अध्यक्ष संपतदादा बारसकर यांनी माझ्यावर पक्षाची शहराध्यक्ष ओबीसी सेल ही मोठी जबाबदारी टाकलेली आहे। तर इथून मागच्या काळातही सुद्धा आमचं ओबीसी वर्गासाठी खूप मोठं काम होतं। इथून पुढेही नगर शहरात ओबीसी सेलसाठी ओबीसी संघटन, ओबीसीसाठी आंदोलन व ओबीसीसाठी विविध वर्गासाठी आत्तापर्यंत जे आवाज उठवला होता इथून पुढेही त्याच पद्धतीत आवाज उठवला जाईल व आमदार संग्राम जगताप यांचे हात बळकट करण्यासाठी आमचं सदैव प्रयत्न राहील। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।